रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई। एकाच वेळी नदीपात्रातील 8 घाटांवर छापा टाकून 37,22,000 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त। पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण यांची धाडसी कारवाई। गोदावरी नदीतून अवैध रेती काढणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 5 वाजेच्या दरम्यान काळेश्वर, विष्णुपुरी, मार्कंड, पिंपळगाव, भनगी व गंगापेठ, कल्लाळ येथील गोदावरी नदी पात्रात व किनाऱ्यावर चोरून अवैध रेती उपसा सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारावरून गावांच्या घाटांवर जाऊन छापा टाकला, कारवाई केली। गोदावरी नदीपात्रातून इंजिन, तराफे व मजुरांच्या साहाय्यानं रेती चोरी चालू होती। त्या ठिकाणी छापा मारला, मुद्देमाल जप्त केला। 3 आरोपींना ताब्यात घेतलं तर 3 आरोपी पळून जाऊ शकले। घटनास्थळावरून 37,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। ही यशस्वी आणि धाडसी कारवाई पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर त्यासोबतच त्यांचे पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथील अधिकारी कर्मचारी यांच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली आहे। यानंतरही अशाच पद्धतीनं या कारवाया सुरू राहतील असं यावेळी एक वृत्त न्यूज चॅनलशी बोलताना पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी सांगितलं आहे।